प्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर यांचा जन्म आणि मृत्यू याच दिवशी झाला। तसंच अनेक जागतिक कीर्तीच्या नामवंत कवी लेखक यांची पुण्यतिथी अथवा जयंती याच दिवशी येत असल्यानं युनेस्कोनं पॅरिस इथं झालेल्या परिषदेत 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार 1996 मध्ये पहिला जागतिक पुस्तक दिन साजरा झाला। पुस्तक आणि त्याचं वाचन हा माणसाच्या प्रगती आणि गतीचा आधार असून आजच्या युवा पिढीनं आणि समाजानं त्याकडे आकर्षित व्हावं यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो। मुंबईसह महाराष्ट्रातही या दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्य शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाकडूनही विविध उपक्रम राबवले जात आहेत। याविषयी विस्तृत चर्चा करण्यासाठी राज्य शासनाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाचे ग्रंथपाल शशिकांत काकड आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजचा हा जागतिक पुस्तक दिन जो साजरा केला जातो त्याचं उद्दिष्ट काय आणि भारतामध्ये त्याचं तितकंसं साजरं केलं जाण्याचं प्रमाण कमी आहे याबद्दल काय सांगाल? विलियम शेक्सपियरचे सुप्रसिद्ध नाटककार आहेत, त्यांचा जो जन्मदिवस आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक ग्रंथ दिन म्हणून पूर्ण जगभरामध्ये साजरा करण्याचा निर्णय 1994 मध्ये घेण्यात आला। त्या दृष्टिकोनातून 95 पासून युनेस्कोने हा जाहीर केला आणि त्यानंतर पूर्ण जगभरामध्ये हा दिवस ग्रंथदिन म्हणून साजरा करण्यात आला। याचा उद्देशच असा होता की ग्रंथांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, वाचन संस्कृतीचा अधिकाधिक ती वृद्धिंगित व्हावी, त्याचप्रमाणे ती अगदी तळागाळातल्या सर्व जे घटक असतील, जे वंचित असतील, उपेक्षित असतील, त्या सर्व घटकांना पर्यंत वाचन संस्कृती वाढावी, ग्रंथ जावेत या दृष्टिकोनातून त्याचा भर होता। त्याचंच औचित्य साधून तो आज साजरा होत आहे। ही गोष्ट जरी खरी असेल तरी भारतामध्ये त्याचं इतकं महत्त्व जाणलं जात नाही म्हणा किंवा तो साजरा होत नाही, याबद्दल काय सांगाल? खरं तर म्हणजे या बाबतीमध्ये सर्व शासकीय ग्रंथालय आपल्या राज्यभरामध्ये जे आहेत त्यांच्यामार्फत तो आपण करतोच आहोत, परंतु सार्वजनिक ग्रंथालयांबरोबरच सर्व समाजातील सगळ्या घटकांनी म्हणजे नागरिक असतील, वाचक असतील, विद्यार्थी असतील यांनी प्रत्येकाने एक खारीचा वाटा म्हणून प्रत्येकाने जर त्यांचा सहभाग नोंदवला तर तो अधिक व्यापक प्रमाणामध्ये आपल्याला करता येईल आणि अधिक तो अधोरेखित होऊ शकेल। आज तसं बघायला गेलं तर युवा पिढीच्या आकर्षणाच्या गोष्टी बदलल्यात आणि पुस्तकं नक्कीच त्यांच्याकडे त्या यादीमध्ये वरच्या स्थानावर नाहीये, तर ती पुन्हा युवा पिढी आकर्षक व्हावी पुस्तकांकडे या दृष्टीने शासन काय करतंय? आपल्याला सांगायला म्हणजे आनंद वाटेल की गेल्या वर्षापासून आपल्या मराठी भाषा विभागामार्फत ग्रंथ महोत्सव होत होता। गेल्या वर्षापासूनच तो आपल्या ग्रंथालय संचालनालयामार्फत पूर्ण राज्यभरामध्ये सर्व प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ग्रंथ महोत्सव एक 3 दिवसीय मोठ्या उत्साहामध्ये विविध उपक्रमांनी साजरा झाला। त्यामध्ये ग्रंथ दिंडी असेल, ग्रंथ प्रदर्शन असेल, त्याप्रमाणे शासकीय जे प्रकाशनं असतील ते अत्यंत अशा वाजवी किमतीमध्ये सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध व्हावेत हा देखील त्या ठिकाणी उद्देश होता। आताही तो यावर्षी तो होणारच आहे। ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून याला अधिक चांगल्या प्रकारचं योगदान म्हणता येईल ते होत आहे। त्याचबरोबर अंध आणि अपंग असतील, ब्रेल जी लायब्ररी आपण म्हणता येईल, गेल्या 2 वर्षापूर्वी आपण नागपूर भागामध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी नागपूर या ठिकाणी राजाराम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान जे आहे त्यामार्फत आपण फिजिकली चॅलेंज कॉर्नर, त्या कॉर्नर मार्फत त्या ठिकाणी त्याची स्थापना झाली आहे। नजीकच्या काळामध्ये देखील विभागीय ग्रंथालय काही किंवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय असेल ते नवीन ठिकाणी त्याला जागा उपलब्ध झाल्यास आपण त्या ठिकाणी तो अंधांसाठी देखील स्वतंत्र असा कक्ष निर्माण करू शकू। आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये संगणक आणि मोबाईल हे सगळं उपलब्ध असताना आज एक ग्रंथपाल म्हणून किंवा पुस्तकांच्या विक्रीच्या दृष्टीने बघितलं तर पुस्तकांची खप किंवा वाचनाची संख्या कमी झाली ही ओरड आहे, हे तुम्हाला काय जाणवतं? खरं तर आज आपण म्हणतो संगणक युग आहे किंवा मोबाईल वगैरे त्याचा वापर आहे, त्यानंतर सोशल मीडियाचा बोलबाला आहे, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल किंवा अन्य काही असे माध्यम असतील, परंतु हे जरी असले परंतु खरं जे आपल्याला समाधान आपण ज्याला म्हणता येईल, खरं पुस्तक जे आपण हातात घेतल्यानंतर त्या पुस्तकाचा स्पर्श पान किंवा उलटल्यानंतर ती जी एक अनुभूती येते, प्रत्यक्ष जे समाधान मिळतं ते अवर्णनीय असंच आहे। त्या ग्रंथांच्या त्या म्हणजे फिजिकल जे आपण एक समाधान म्हणू ते ग्रंथांच्या मार्फत आपल्याला मिळतं आणि तो आनंद नक्कीच आपण मिळवला पाहिजे। ही बाब नक्कीच महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीने खरं तर असं म्हटलं जातं की पुस्तक हे माणसाचं व्यक्तिमत्व घडवण्याला मदत करतात आणि हीच गोष्ट कदाचित आजच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं अवांतर वाचन नसल्यामुळे घडत नाहीये, तर या दृष्टीने काय सांगता येईल?
अवांतर वाचनाच्या बाबतीमध्ये देखील म्हणजे भर आहे शासनाचा देखील. इतर आपण वेगवेगळे उपक्रम आहे. राजाराम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निमित्ताने गेल्या 2016 मध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यशाळा त्या ठिकाणी संपन्न झाल्या. त्यामध्ये सार्वजनिक ग्रंथालयातले सर्व कार्यकर्ते असतील, वाचक असतील, स्थानिक नागरिक असतील, ग्रंथप्रेमी असतील, त्या सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी होता आणि पूर्णपणे एक वातावरण एक वाचनाच्या दृष्टिकोनातून आपण ढवळून निघालो असं म्हणायला काही हरकत नाही. अशा रीतीने ते झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या वतीने 2009 मध्ये सब सेंटर राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचं अंधेरी या ठिकाणी डिजिटल उपकेंद्र तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होऊन त्या ठिकाणी ते जनतेला सेवा देत आहे. त्याच्याच खालोखार नांदेड या ठिकाणी, त्याचबरोबर घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी देखील डिजिटल उपकेंद्र त्या ठिकाणी स्थापन होऊन सेवा सुरू झालेली आहे. पुढील काळामध्ये देखील ते टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रंथालय संचालनालयाचा मानस आहे. या ठिकाणी माननीय मंत्री महोदय असतील, राज्यमंत्री असतील, ग्रंथालय संचालक असतील, ते सर्व प्रयत्नशील आहेत. अधिकाधिक नव्या युगाला सामोरं जाताना तोच माझा पुढचा प्रश्न होता की या तंत्रज्ञानाच्या युगाशी निगडीत असताना शासकीय ग्रंथालय असलेली पुस्तकं ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणं किंवा नवीन पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध होणं यासाठी काय प्रयत्न करतात? आपल्याला सांगायला अभिमान वाटेल. आपण म्हणतो महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी आहे, प्रदीर्घ अशी सांस्कृतिक वारसा या ठिकाणी लाभलेला आहे. तर या दृष्टिकोनातून आणि एक जमेची अशी बाजू आहे की आपल्या राज्यभरामध्ये 85च्या वर शतायू म्हणजे 100 वर्ष पूर्ण झालेले असे ग्रंथालय आहेत. 200 वर्षाची परंपरा आपल्याला या ठिकाणी आहे. राज्यामध्ये देखील आपल्या देशभरामध्ये 1945 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या निमित्त त्यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी कायदा संमत झाला. त्याचबरोबर बडोद्या या ठिकाणी सयाजीराव गायकवाड, ज्याला आपण भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक म्हणू, त्यांनी देखील या ठिकाणी म्हणजे मोठा सहभाग त्या ठिकाणी नोंदवून ही चळवळ अधिकाधिक लोकांप्रती जाण्यासाठी त्यांनी मोठे या ठिकाणी कष्ट घेतले. दरम्यानच्या काळामध्ये 85 जे आपण मागेशी बोललो त्याप्रमाणे शतायू ग्रंथालयांकडे मध्यंतरी आम्ही 1900च्या पूर्वी जे प्रकाशित झालेले ग्रंथ आहेत आणि जे संग्रह आहेत, ज्याला आपण दुर्मिळ म्हणूया, त्या ग्रंथांची एक सूची आम्ही आमच्या ग्रंथालय संचालनालयाच्या वेबसाईटवर देखील ठेवण्यात आलेली आहे. नंतर आता गेल्या महिन्यामध्येच राज्य मराठी विकास संस्था च्या वतीने काही डिजिटायझेशन काही दुर्मिळ ग्रंथांचं झालं. त्या ग्रंथांमध्ये शासकीय विभाग ग्रंथालय पुणे या ठिकाणी काही दुर्मिळ ग्रंथ आमची होती, ती देखील त्या ठिकाणी आम्ही त्यांना पुरवली आणि ती डिजिटाईज झालेली आहेत. म्हणजे पहिला टप्पा म्हणून असलेल्या पुस्तकांची यादी पोर्टलवर उपलब्ध आहे की ज्यायोगे काय काय पुस्तकं आहेत, कोणती आहेत ती कळू शकतात. या ग्रंथालयामध्ये पुस्तकांची संख्या वाढावी यासाठी शासन काय प्रयत्न करतं? खरं तर आज आपण जागतिक ग्रंथ वर्ष म्हणतो. या ग्रंथाच्या निमित्ताने केंद्र शासनाची राजाराम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान म्हणजे संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत हा विभाग येतो. ती एक नोडल एजन्सी आहे, पब्लिक लायब्ररीच्या बाबतीत काम करते. ह्या प्रतिष्ठानच्या 2 मुख्य योजना आहेत. एक समान निधी योजना, असमान निधी योजना. या समान निधी योजनेमध्ये ग्रंथभेट योजना ही 1972 साली जे प्रतिष्ठानची स्थापना झाली त्या स्थापनेपासून आजतागायत ती सुरू आहे. त्या समान निधी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाला आपण एक 80 ते 100 ग्रंथांचा एक संच आणि तो विनामूल्य आपण देतो आणि साधारण दरवर्षी 1000च्या वर विनामूल्य आपण शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथभेट देत असतो. अशा पद्धतीने ही संख्या वाढत असते. एक थोडीशी एक तांत्रिक बाब म्हणता येईल अशी की हा दिवस नेमका जेव्हा येतो एप्रिलमध्ये, त्या दिवशी शाळांना वार्षिक सुट्टी असते आणि ज्या पद्धतीने हक्काने आपण शाळेमध्ये अशा पद्धतीचा दिवस साजरा करू शकतो ती संधीच मिळत नाही. तर या दृष्टीने विचार करताना हा दिवस मुलांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील? खरं तर परीक्षेचा कालावधी जनरली एप्रिल मे असतो, त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण लागतात. ही थोडीशी खरं तर अडचण आहे, परंतु यामध्ये देखील अधिकाधिक सार्वजनिक ग्रंथालय असतील, शासकीय ग्रंथालय असतील, त्यांनी अधिक पुढाकार घेऊन शिक्षकांनी देखील यामध्ये महत्वाची भूमिका त्यांना बजावता येईल. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अवांतर म्हणजे शालेय जे ग्रंथ असतील त्याच्यापेक्षा अधिक अवांतर 10 ग्रंथांची यादी जर विद्यार्थ्यांना दिली, हे ग्रंथ तुम्ही वाचा, ते जे तुमच्या शालेय ग्रंथालयात उपलब्ध आहेत किंवा शासकीय ग्रंथालयात उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तुम्ही घ्या आणि वाचा. आणि त्या आधारे शाळा जेव्हा सुरू होईल म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये, त्या आठवड्यामध्ये समजा प्रश्नोत्तर घेतले आपण
तुम्ही कुठले पुस्तक वाचले किंवा तुम्हाला कुठलं आवडलं, कुठला लेखक तुम्हाला भावला, कुठल्या लेखनाची लेखन शैली तुम्हाला आवडली, बरोबर. किंवा एखाद्या ग्रंथांचं लेखकाचं काय वैशिष्ट्य आहे आणि त्याचा तुमच्या जीवनामध्ये काय परिणाम होईल किंवा काय तुम्हाला प्रेरणा मिळाली, याच्या बाबतीत देखील आपण एक स्पर्धाची जोड त्या ठिकाणी देऊ शकतो. बरोबर. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल, हल्ली आपण एखाद्या वाढदिवशी सुद्धा ग्रंथभेट देऊन त्याचं स्वागत, एक शुभेच्छा देऊ शकतो. नक्कीच. अलीकडं म्हणजे सांगायला आनंद वाटेल, महाराष्ट्र शासनाने कुठल्याही शासकीय कार्यक्रमामध्ये ग्रंथभेट देऊन मान्यवरांचं स्वागत, हे बुके नको पण बुक, वा. अशा प्रकारची घोषणा करून पुस्तकांच्या द्वारेच तुम्ही स्वागत करा आणि त्याचं अनुकरण, अंमलबजावणी शासकीय आमचे ग्रंथालय त्याचबरोबर सार्वजनिक ग्रंथालय देखील करत आहेत. एक शेवटचा प्रश्न की या आजच्या दिवसाच्या औचित्य साधून नव्या पिढीला आवाहन काय कराल आपण ग्रंथपाल या नात्यानं? खरं तर याच्यामध्ये नवीन पिढी घडवत असताना किंवा व्यक्तीचा सर्वांगीण मुलांचा विकास होत असताना वाचनाचं अनन्यसाधारण महत्व आहे, ते टाळून चालणार नाही. या वाचनामध्ये पालकांची मला वाटतं अतिशय महत्वाची भूमिका आहे. पालकांनी आपल्या जवळच्या किंवा गावामध्ये सार्वजनिक ग्रंथालय असेल किंवा शासकीय ग्रंथालय असेल किंवा इतर काही प्रायव्हेट समजा ग्रंथालय असेल तर त्या ग्रंथालयाचे सभासद व्हावं किंवा झालंच पाहिजे. समजा त्या पालक त्या ठिकाणी सभासद झाला तर नक्कीच ते मुलं त्या ठिकाणी ग्रंथालयात जातील. पालकांनी देखील किती ग्रंथ वाचले, त्या ग्रंथांवर तो किती बोलू शकतो किंवा त्याची जिज्ञासा जागृती करण्यासाठी त्या ग्रंथांचा नक्कीच सहभाग आहे. त्या दृष्टी आणि मुलंही अनुकरण प्रिय असतात. पालक जर सभासद झाले तर नक्कीच त्यांचा मुलांवर परिणाम होतो. याचबरोबर शिक्षक असतील, शिक्षकांनी देखील वर्गात शिकवत असताना माझ्यापेक्षा हे ग्रंथ अधिक महत्वाचे आहेत अशी प्रकारची भावना त्या मुलांच्या ठायी बिंबवली पाहिजे. नक्कीच. त्याचबरोबर समजा विज्ञानाचा शिक्षक असेल, गणिताचा असेल, भूगोलाचा असेल, हे शिकवत असताना त्याने मूळ संदर्भ ग्रंथ, तो मूळ सोर्स जो आहे त्याकडे तो विद्यार्थी कसा वळेल, बेसिक इन्फॉर्मेशन आपण ज्याला म्हणूया, त्याचा उल्लेख त्याने आवर्जून त्या अध्यापन करत असताना केला पाहिजे आणि शालेय ग्रंथालयाचा देखील त्यांनी सभासद झालं पाहिजे असं मला या ठिकाणी आवाहन करू वाटतं. असं नक्कीच आजचा दिवस खरं तर म्हणजे एक प्रसिद्ध वचन आहे की वाचाल तर वाचाल, आणि खरोखर जेवढी जास्त पुस्तकं वाचली असेल तेवढं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व समृद्ध आहे असं म्हणता येऊ शकेल. या दिवसाचं औचित्य हेच, आणि त्याबद्दल आज इथे येऊन आपण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.